18 गावचे जागृत देवस्थान कोणजाई माता शिवमंदिर देवपूर येथे शारदीय नवरात्र उत्सवात असंख्य भाविकांनी दिली भेट। पोलादपूर तालुका हा आध्यात्मिक तालुका म्हणून ओळखला जातो, तसाच निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका म्हणूनही ओळखला जातो। या तालुक्यात शिवकालीन मंदिरे असून त्यातील एक प्रसिद्ध मंदिर म्हणून कोणजाई मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे। शिवकाळातील इतिहासाच्या पाऊलखुणा त्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या मंदिराचा इतिहास 12व्या शतकापर्यंत मागे जातो। शिलाहारकालीन राजवटीत मंदिर अस्तित्वात असल्याचे पुरावे येथे सापडलेले आहेत। या शिवमंदिरासमोर 12व्या शतकातील विरघळ पाहायला मिळतात। स्वयंभू अर्धनारी नटेश्वर तसेच जागृत देवस्थान म्हणून कोणजाई मातेचे मंदिर या परिसरात प्रसिद्ध आहे। शारदीय नवरात्र उत्सवात येथे भाविकांची गर्दी पाहायला मिळते। नदीच्या तीरावर अतिशय रम्य परिसरात हे मंदिर स्थापित केले असून तालुक्यातील सर्व भाविक येथे दर्शनासाठी येत असतात। नवसाला पावणारी कोणजाई माता म्हणून या विभागात हे मंदिर प्रसिद्ध आहे। येथे वर्षभरात नवरात्र उत्सव, शिवरात्र व मार्च महिन्यामध्ये जत्रोत्सव साजरा होतो। येथील बागाडाचा कार्यक्रम पाहण्यासाठी कोकणातून असंख्य भाविक ते दृश्य पाहण्यासाठी येतात। देवपूर येथील आजीमाजी सैनिकांनी या मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर भव्य दगडी प्रवेशद्वार बांधून या परिसराची शोभा अजून वाढवली आहे। आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे। याबाबत ज्येष्ठ कीर्तनकार सत्यवान महाराज महाडिक यांनी माहिती देताना सांगितले की शिवकाळात येथे लढाया झाल्या असून या परिसराला शिवकाळापासून महत्त्व प्राप्त झाले आहे। सर्वांची इच्छा पूर्ण करणारे हे ठिकाण असून वर्षभरात लाखो भाविक येथे भेट देतात। नवरात्र उत्सवात भजन तसेच विविध कार्यक्रमाने हा उत्सव साजरा केला जातो अशी माहिती दिली। महाड पोलादपूर माणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले व रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी नुकताच या मंदिराला कोकण पर्यटन म्हणून क दर्जा मिळवून दिला आहे। त्यामुळे या मंदिराचा विकास येणाऱ्या काळात होईल। मनशांतीसाठी आवश्यक भेट द्यावी असे हे ठिकाण पाहून नक्कीच मनाला समाधान होते। महामुंबईसह प्रकाश कदम, पोलादपूर। ओके काय बरं, माझे नाव सत्यवान बाबाजी महाडिक, या विभागातील एक निष्काम कीर्तनकार। आमचं हे जे शिवशंकराचं मंदिर आहे, हे मंदिर स्वयंभू असताना ह्या शंकराच्या मंदिराचं मुळात नाव जे आहे ते 12व्या शतकामधला अर्धनारी नटेश्वर, आणि अशा स्थितीत ह्याला हे मूळ नाव जे पडलं अर्ध नटेश्वर, त्याचं एकमेव कारण की हे स्वयंभू जेव्हा भूमितीवरती आलं त्या टायमाला आमचा पूर्वज म्हणजे महाडिक आणि त्या महाडकांची ही सातबारा असल्याकारणाने ज्या टायमाला दैत्याच्या स्त्रीला ह्याचा अनुग्रह झाला की मी आमच्या ठिकाणी जमिनीमध्ये असताना माझा उद्भव होत नाही, मग तिला जो साक्षात ती पूजा करायची आणि ती पूजा करत असताना त्या नांगराच्या फळाने तो शंकराची पिंड स्वयंभूवरती आली आणि आज ती पिंड आमच्या ह्या देवपूर ग्रामस्थांनी सगळे मिळून मग आमचा अखंड गाव की एकजुटीने एकमताने आमच्या ह्या 18 गाव देवस्थानाच्या ह्या ठिकाणी आम्ही दसऱ्यामध्ये कार्यक्रम करतो, श्रावणामध्ये कार्यक्रम करतो आणि मार्च महिन्यामध्ये वैशाख महिन्यामध्ये जत्रेचा कार्यक्रम करतो। असं भव्य दिव्य कार्यक्रम हे 18 गाव देवस्थान असल्याकारणाने हे सुप्रसिद्ध आमच्या 18 गावाचं हे देवस्थान याचं अनेक ठिकाणी बाहेर ठिकाणी म्हणजे तालुक्यामध्ये त्याचा प्रचार झाला आहे आणि स्वयंसेवकांची असते ही माहिती आम्ही देवपूर गावामध्ये देत आहे। ओके।